गुड मॉर्निंग. आज आहे व्लॉगचा डे 344 आणि आमची पुण्यातली सकाळ काहीशी अशी झाली आहे. मामाने मस्त प्राव्याला खांद्यावर घेऊन नाचवले आणि तिची हिंमतही बघा, अजिबात घाबरत नव्हती. त्यानंतर माझ्या वहिनीने सगळ्यांसाठी पोहे बनवले. तो बघून घाबरू नका, आम्ही टोटल 16 लोक होतो म्हणून एवढ्या क्वांटिटीमध्ये पोहे बनवलेत. त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो आणि निघालो श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. आम्ही कॅबसाठी सगळे वेट करत होतो आणि पुण्यातला हा कॅबचा स्कॅम तुम्हाला माहिती आहे का, की बुकिंग घेतल्यानंतर ती लोक मेसेज करून सांगतात की आम्ही मीटरने जाणार म्हणून. चला असू दे, स्कॅम हे सगळीकडे चालूच असतात. आमचं मस्त देवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर लंच करून आम्ही बाजूलाच असलेल्या मार्केटमध्ये थोडी विंडो शॉपिंग केली. त्यानंतर चालत चालत आम्ही रस्त्यावरचे 1-2 स्पॉट अजून कव्हर केले. आम्हाला मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जायचं होतं म्हणून रस्त्यात जे जे काही दिसत होतं आम्ही सगळे तिथे उभे राहून फोटोज आणि व्हिडिओज काढत होतो. या 2 दिवसात प्राव्याने पुण्याच्या मेट्रोचा खूपच आनंद घेतला. आम्ही मुंबईमधल्या मेट्रोमध्ये अजून तरी तिला घेऊन गेलेलो नाहीये. संध्याकाळी आम्ही सगळे गेलो होतो मानस लेकवर मस्त सनसेट एन्जॉय करायला. सनसेट तर अपोजिट साईडला होता, पण आम्ही तिकडे जो टाइम स्पेंड केला ना तो खूप छान होता. आणि प्राव्याला पाण्यात जाण्याची एवढी इच्छा होती. तिचा मामा तिला सारखा सारखा पाण्यात तर घेऊन जात होता, पण हिला आता पाण्यात दगडं फेकायची होती, कारण हा नवीन गेम सुद्धा मामानेच तिला शिकवला होता. तिने तर तिचा टाइम खूप छान एन्जॉय केला तिकडे. आणि आम्ही सगळ्यांनी मस्त सनसेट एन्जॉय करत आमची वडापाव पार्टी तिकडे केली. तिथून निघायची इच्छा ना कोणालाच होत नव्हती, कारण की लेक एवढा शांत होता, जास्त क्राऊडेड नव्हता. नाहीतर मुंबईच्या लेकवर जर गेलात ना तर तिकडे सगळीकडे गर्दीच गर्दी तुम्हाला दिसेल. इकडे थोडा वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही घरी परत आलो, डिनर वगैरे केलं आणि मी आणि भूषण प्राव्या आम्ही जाऊन झोपलो, कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. पण बाकीचे सगळे मात्र सकाळी 6 वाजेपर्यंत जागे होते, गेम्स खेळत होते, गाणी म्हणत होते आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी. पण मला ते सगळं करता आलं नाही, कारण आमची सकाळची लवकरची ट्रेन होती. आम्ही सकाळी लवकर उठलो, रेडी झालो आणि सगळ्यांना बाय करून मुंबईला परत यायला निघालो. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.